आज मी बनवायला घेतले बेसन पीठ. मी अंदाजे घेतलेला आहे, कुठल्याही मेजरमेंट नाही. आणि याची कन्सिस्टन्सी बघाल तर तुम्ही ह्या पद्धतीने आपल्याला हा गोळा मी केलेला आहे. तर आता मी याच्या आधी जे शेव केलेले आहेत ना, तर ते बऱ्यापैकी थोडंसं म्हणजे याच्यापेक्षा पातळ होतं असं पीठ. हे बघा, हे पिठाचं इथे तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते. या पद्धतीने हे पीठ आपल्याला इथे करायचं आहे. तर आता मी बघणार आहे की एकदम बारीक चाळणी मी लावलेली आहे. हे बघा, 2 चाळण्या असतात, तर मी बारीक चाळणी पहिली लावलेली आहे. तर आता ह्या चाळणीने ह्या साच्यामध्ये बारीक शेव कसे येणार आहेत ते आपण इथे बघणार आहोत. तर बघा, ह्या पद्धतीने असं हे पीठ आपल्याला करायचं आहे. सिंपल पीठ मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अगदी चिमटीमध्ये बसेल एवढा फक्त खायचा सोडा, बेकिंग सोडा मी इथे घातलेला आहे. आणि हे पीठ या पद्धतीने मी इथे भिजून घेतलेलं आहे. तर आता ह्याचे शेव आपल्याला कसे येणार आहेत ते इथे आपण बघणार आहोत. चाळून मात्र पीठ घ्यायचं आहे. तेल मात्र कडकडीत गरम करायचं आहे. जेवढ्या प्रमाणात आपल्याला शेव करायचं आहे, काही मेजरमेंटनी 1/2 किलो घ्या, अर्धा किलो घ्या, कितीही घ्या. शेवाचं प्रमाण हे खूप जास्त होत असतं. तर हा गोळा इथे तुम्ही बघितलेला आहे, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये इथे शेव होणार आहे. तर पीठ मळताना फक्त सांगितलेली काळजी घ्या, चाळून घ्या. आणि पिठामध्ये आपल्याला फक्त घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर थोडासा चिमटीभर इथे मी घेतलेला आहे. आता तुम्ही पिठाचा गोळ्याचा अंदाज बघितला, त्यानुसार मी चिमटीभर इथे घेतलेला आहे खायचा सोडा. तर त्यानुसार तुम्हाला इथे खायचा सोडा वापरायचा आहे, अगदी थोडासा. काही वेळेला तर मी शेव बनवताना अजिबात सोडा वापरलेला नाहीये, पण हे पीठ थोडंसं मी कडक भिजवलेलं आहे, जास्त पातळ नाही, त्यामुळे थोडासा सोडा मी इथे वापरलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर बघा, एकदम आपला गोळा पटकन वरती टाकलेले जे काही पिठाचा गोळा आहे तो वरती आला नाही. तर अजून आपल्याला चांगलं हे कडकडीत तेल गरम करायचं आहे. शेवाला तेल मात्र चांगलंच गरम पाहिजे. सुरुवातीला तेल चांगलं गरम करायचं आहे, नाहीतर ते वातळ होतात, कुरकुरीत होणार नाहीत. अरे बघा, बारीक शेव आहेत. तर किती छान हे शेव इथे तयार होणार आहेत ते तुम्ही इथे बघणार आहात. दुसरी चाळणी आहे ती थोडीशी अशी जाड आहे. बुडबुडे संपूर्ण कमी झाल्यानंतर आपल्याला शेवाचा घाणा उलटा करून टाकायचा आहे. हे बघा, कुरकुरीत एकच नंबर हे शेव होतात. हळद सुद्धा मी घातलेली नाहीये, मीठ आणि फक्त चिमटीभर सोडा, ह्याच्या व्यतिरिक्त इथे काहीही आपण घातलेलं नाही. हे बघा, थोड्या पटकन आपले हे शेव तयार झालेले आहेत. अजिबात हे ऑइली होत नाहीत, तेलकट होत नाहीत. ह्याचा कलर तुम्ही बघा. आता मी टाकण्याच्या वेळेला मात्र गॅस कमी केलेला आहे. एका भरलेल्या साच्यामध्ये 2 घाणे आपले शेवाचे होतात. आता मी इथे गॅस वाढवलेला आहे. साच्यातलं जे आहे ते असं काढून घ्यायचंय. परत आपल्याला दुसरा घाणा आपल्याला भरायचा आहे. त्याला बुडबुडे कमी झालेले आहे, शेव बनवायला वेळ लागत नाही, भराभर शेव तयार होतात. बघा, काढायचे. हा साचा खूप इझी आहे वापरायला. चकल्या शेव ह्यानी खूप बेस्ट येतात एकदम. हे बघा, आता मी गॅस परत वाढवलेला आहे. मंडळी, कुरकुरीत शेव तयार झालेली आहे. वाव, खाऊन बघितलेलं आहे, एकदम कुरकुरीत शेव झालेले आहेत. तेलही या शेवाला जास्त लागत नाही.
खाऊन बघितलेलं आहे, एकच नंबर झालेले आहे. माझी नात एक नंबर खुश होणार आहे आज. मी तिला काल बोलली होती की मी तुला उद्या शेव बनवणार आहे. बोलली तर होती खरं, पण मला वाटलं मी बनवेन की नाही माहित नाही. शेवटी मला असं वाटलं की मी तिला बोललेली आहे तर मी शेव बनवते. म्हणजे सांगण्याचा उद्देश तुम्हाला एवढाच आहे की हे शेव बनवण्यासाठी काही लागत नाही. खूप पटापट हे शेव बनवायला घेता येतात. फक्त पीठ तयार पाहिजे. पटकन भिजवलं, झटकन केलं, पटापट शेव तयार होतात. ह्या पद्धतीने मी शेव बनवून घेणार. आपले शेव इथे तयार होत आहेत. मंडळी शेव बघा. फक्त काळजी एकच घ्यायची आहे की बुडबुडे चांगले बंद झाले कीच त्याला उलट करायचं आहे. एकसारख्या कलर वरती छान आपले ते शेव तयार होतात. कमी जास्त जळणं पळणं असं काहीही राहत नाही. हे तुम्ही बघू शकता. कुठलाही कलर ह्याच्यामध्ये का टाकलेला नाही, हळद घातलेली नाही. नॅचरल आपले शेव डाळीच्या पिठाचे तयार होतात आणि खूप साऱ्या प्रमाणामध्ये होतात. अगदी आपण बनवायचं म्हणजे मी नातीचं उदाहरण दिलं ते खरंच मी तिला काल बोलली होती. आणि जस्ट मला वाटलं, उठले मी, पीठ तयार असतं माझ्याकडे, चाळलं, पटकन ते भिजवलं, त्यामध्ये 2 पदार्थ ऍड केले आणि झटपट हे शेव तयार होतात. तर अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण शेव तयार झालेले आहे. एकही घाणा आपला तुटलेला नाही आणि आपल्याला तेलही परत टाकायचं काम पडलेलं नाही. भरपूर प्रमाणामध्ये आपले हे शेव झालेले आहेत. ते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की शेव आपले किती तयार झालेले आहेत. तर शेव आपले इथे तयार झालेले आहेत. किती शेव आपले तयार झालेले आहेत हे बघा. हे पातेल्यामध्ये टाकले, नंतर ताटामध्ये पण मी इथे ठेवलेले आहेत. तर मंडळी खूप हे शेव तयार होतात आणि अगदी कुरकुरीत हे शेव झालेले आहे. अजिबात तेलकट हे नाहीयेत. मी जवळून तुम्हाला दाखवते. बिलकुल तेलकट नाहीयेत आणि खूप जास्त कुरकुरीत ते झालेले आहे. आवाजावरूनच इथे तुम्हाला कळत असणार आहे. हे बघा, घरच्या घरी आणि मला 25 मिनिटं फक्त लागलेली आहेत हे शेव करायला. अजिबात वेळ लागत नाही. तर मुलांसाठी, आपल्यासाठी, अगदी मधल्या भुकेसाठी खाण्यासाठी अशी मस्त आपण हे शेव करू शकतो. ते प्लेन अगदी मी हे शेव तयार केलेले आहेत. एवढे छान हे शेव आपले इथे तयार झालेले आहेत. तर ह्या पद्धतीने इथे आपले शेव तयार झालेले आहे मंडळी. तर या पद्धतीने शेव करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. परत भेटू असंच एका छानच्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.